नमस्कार मित्रांनो. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. संयमी मध्यरात्रीला एका कारमधून उतरते. ती खूप टेन्शनमध्ये दिसते. सोसायटीचं गेट उघडून आत येते तेव्हा सोसायटीचा वॉचमन झोपलेला असतो. ती येऊन एका झाडाखाली बसते. तिला काय करावं समजत नसतं आणि तिच्या डोळ्यातनं सारखं पाणी चालू असतं. संयमी डोळे पुसते आणि आता घरच्यांना काय सांगावं हा प्रश्न तिच्यापुढे पडलेला असतो. तशीच उठून ती हळूच दरवाजा उघडते आणि घरात येते. इकडे अशोक मामा सोफ्यावर बसून तिची वाट बघत असतात. ईशान आणि अनिश गाढ झोपलेले असतात. संयमी जेव्हा घरात येते तेव्हा दरवाजाचा आवाज येतो आणि अशोक मामाला जाग येते. ती जेव्हा बेडरूमचा दरवाजा उघडू लागते तेव्हा अशोक मामा तिच्या मागून जाऊन तिला विचारू लागतात, रात्रीचे 2 वाजलेत, कुठे गेली होतीस? हे ऐकून संयमी एकदम घाबरते आणि मागे वळून बघते. अशोक मामा विचारतात, कुठे होतीस एवढा वेळ? त्यावर संयमी म्हणते, मैत्रिणीकडे. त्यावर ते विचारतात, कोणती मैत्रीण? आणि म्हणतात, ती प्रिया. त्यावर संयमी म्हणते, मला झोप येतीये, मी प्लीज जाऊ का झोपायला? त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, थांब जरा, आणि ते तिच्याजवळ जाऊ लागतात. संयमी म्हणते, मी प्यायली वगैरे नाहीये, त्यामुळे तुम्हाला वास येणार नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, त्यासाठी मी नाहीच आलो आहे समोर. आणि ते विचारतात, तू रडतीयेस? हे ऐकून संयमी पटकन डोळे पुसते. अशोक मामा विचारतात, काय झालं? का रडतीयेस? त्यावर संयमी म्हणते, काही नाही, झोपेमुळे डोळ्यातनं पाणी येतंय, त्यामुळे जाते मी झोपायला. त्यावर अशोक मामा पुन्हा एकदा तिला थांबवतात. त्यावर संयमी म्हणते, आता प्लीज तुम्ही मला भीती नका देऊ. त्यावर ते म्हणतात, नाही, पण मला तुझी काळजी वाटते. माझ्यासमोर तू हक्काने रडावास एवढे जवळचे नाही आहेत आपण. आणि ते म्हणतात, मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की मी आहे. मला माहिती आहे तुझ्या आईची जागा मी कधीच नाही घेऊ शकणार. तिच्या जाण्याने तुझं जे काही नुकसान झालं आहे ते सगळ्यात मोठं आहे. तुला एक सांगतो, तुला जे काही सांगायचं असेल ते मला येऊन सांगण्याचं पहिला हक्क फक्त तुझा आहे. तेव्हा कुठेही कधीही काहीही झालं तरी माझ्याकडे ये. हक्कानं ये किंवा मला तरी तुझ्याकडे येण्याची संधी दे. हे ऐकून संयमी खाली मान घालते. अशोक मामा पुढे काही बोलणार तेवढ्यात ते स्वतःला थांबवतात आणि संयमीच्या डोक्यावर हात ठेवतात. संयमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, पण संयमी काही न बोलता तिथून निघून जाते आणि दरवाजा लावते. अशोक मामांना मात्र फार वाईट वाटलेलं असतं आणि संयमीची खूप काळजी वाटू लागते. संयमी आत येऊन भैरवीला हात धरून उठवू लागते आणि सांगू लागते, माऊ उठ ना, मी जिथं गेली होती ना तिथं पोलीस आली होती. त्यावर भैरवी मात्र तिचं काहीही ऐकून घेण्याच्या कंडिशनमध्ये नसते आणि ती तिला म्हणत असते, प्लीज मला झोपू दे समा. संयमी म्हणत असते, माऊ मला खूप भीती वाटते, प्रिया तिकडं अडकली आहे, मला काही होणार नाही ना? त्यावर भैरवी म्हणते, समा प्लीज मला झोपू दे, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे उद्या. आणि ती झोपते. संयमी म्हणते, माऊ प्लीज ऐक ना, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला. त्यावर भैरवी म्हणते, समा मी ऐकलंय सगळं, काही होणार नाही, ये तू झोप इकडं. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिश सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवत असतो. तेवढ्यात ईशान तिथे येऊन त्याला विचारू लागतो, काका ऐक ना, आजोबा कुठे गेलेत? त्यावर अनिश म्हणतो, ते सकाळीच बाहेर गेले. त्यावर ईशान म्हणतो, ठीक आहे, आणि ईशान तिथून निघून जातो. तेवढ्यात भैरवी तिथे येते आणि म्हणू लागते, अनिश ऐक ना, मी ऑफिसला जाते, यायला जरा उशीर होईल. त्यावर अनिश म्हणतो, थांब थांब, जरा ब्रेकफास्ट करून जा. त्यावर ती म्हणते, नाही नको, कॅब आली आहे खाली. त्यावर तो म्हणतो, उपाशी का जातीयेस, खाऊन जा ना. तेवढ्यात तिला फोन येतो आणि ती अनिशला म्हणू लागते, बरं ऐक, समा काल रात्री उशिरा आली होती, त्याच्यावरनं तुझे बाबा तिला काहीतरी बोलतील, त्यांना सांग मी रात्रभर तिला कॉल करत होते आणि ती मला कळवत होती, ओके? आणि ती म्हणते, समा काहीतरी मला रात्री सांगत होती, बट आय डोंट रिमेंबर ॲट ऑल. तेवढ्यात संयमी तिथे येते आणि म्हणते, माऊ काल तिथे रेड पडली. हे ऐकून अनिश म्हणतो, व्हॉट? संयमी म्हणते, काल तिथे पोलीस आले होते, मी कशी तरी सुटले, पण प्रिया अडकली, मला खूप भीती वाटते. त्यावर भैरवी म्हणते, ओके बेबी, दॅट्स फाईन, तू आता ओके आहेस ना? तू आली आहेस ना नीट, सेफ आहेस ना, चिल. त्यावर अनिश म्हणतो, व्हॉट चिल? आर यू मॅड?
अगं काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं ते. त्यावर भैरवी म्हणते, पण काही झालं नाही आहे ना, पोलिसांनी तिला नाही पकडलं ना. समा, फॉरगेट अबाउट इट. त्यावर अनिश म्हणतो, व्हॉट फॉरगेट अबाउट इट? हे बघ, एवढी सिरियस गोष्ट तू लेट गो नाही करू शकत. त्यावर भैरवी विचारू लागते, पण तुला रात्री सोडलं कोणी? त्यावर संयमी म्हणते, एक विकी म्हणून मुलगा होता. त्यावर भैरवी म्हणते, तो क्यूट गाय. त्यावर संयमी म्हणते, माऊ आर यू सिरियस? मी तर घाबरले आणि तू काय बोलतेस? त्यावर भैरवी म्हणते, इट्स ओके, तू आता सेफ आहेस ना. तेवढ्यात तिला फोन येतो आणि ती तिथून जाते. आणि संयमीला विचारतो, सॅम तुला काही बोलायचं आहे? डू यू वॉन्ट टॉक टू मी? त्यावर ती म्हणते, नाही, मला फक्त मावशीच बोलायचं होतं, सॉरी काका. आणि संयमी पण तिथून निघून जाते. तेवढ्यात ईशान तिथे येऊन विचारू लागतो, काका आजोबा फोन घेऊन गेलेत? त्यावर अनिश म्हणतो, घेऊन गेले असतील. त्यावर ईशान म्हणतो, नाही, ते असे घेऊन नाही जात ना. त्यावर अनिश म्हणतो, तुला काय करायचं आहे रे? काही हवं आहे का तुला? त्यावर ईशान म्हणतो, नाही, मी फक्त विचारलं. त्यावर अनिश म्हणतो, जा, उगाच टाईमपास करू नकोस. इकडे अशोक मामा आणि ईश्वर गप्पा मारत बसलेले असतात. अशोक मामा म्हणतात, माझं आता कामच संपलंय रे. भैरवी म्हणते की तुमची काही गरज नाही आता. शाळांच्या फिया भरायला ती समर्थ आहे, नाहीतर अनिश आहेच, अनिश कुमार. ते काय झालंय? कावळ्यांच्या हातात दिला कारभार आणि त्यांनी घाण करून भरवला दरबार, अशातली गंमत झाली आहे सगळी. त्यावर ईश्वर विचारतो, बरं हे काय झालंय आपल्या फुलराणीचं? ती काम करायला नाही म्हणते का? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे तिचं फोनच लागत नाही ना, ती फोन बंद करून बसली आहे. त्यावर ईश्वर विचारतो, मग मला सांग आता घरकामाचं कोण बघतंय? त्यावर अशोक मामा म्हणतात, काल 2 भयंकर बायका येऊन गेल्यात. त्यावर ईश्वर हसतो आणि म्हणतो, भयंकर होत्या ना, मग तू कशाला घाबरतोस? तू आपलं लांबून गप्मत बघ. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे स्वतःच्या घराला पोपडे पडत असताना कोणी लांबून गंमत बघतं काय रे? त्यावर ईश्वर म्हणतो, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. अनिश आणि ती आपली भैरवी दोघंही धावत येतील एक दिवस तुझ्याकडे. त्यावर अशोक मामा म्हणतात, असं मला अजिबात वाटत नाही, कारण माझी आता कुणालाच गरज नाही आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, हेच तर आपल्या वयातलं दुःख आहे अशोक, की आपली गरज कोणालाच उरलेली नाही आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण आपल्याला आहे की एकमेकांची गरज, आणि म्हणतात या वयात मित्रांची खरी गरज असते. तेवढ्यात देसाई आणि त्यांचा ग्रुप तिकडून येताना अशोक मामांना दिसतो आणि ते ईश्वरला म्हणतात, आणि शत्रूंची देखील गरज असते. त्यावर ईश्वर म्हणतो, म्हणजे? त्यावर अशोक मामा म्हणतात, ते बघ तिकडून आलेत. अशोक मामा देसाईंना विचारू लागतात, काय देसाई, बरे आहेत ना? त्यावर देसाई म्हणतात, हो आम्ही बरेच आहोत, पण इतक्या दिवस तुम्ही कुठे होता माझगावकर? त्यावर अशोक मामा म्हणतात, चंद्रावर गेलो होतो. काय म्हणणं आहे? त्यावर सगळेजण एकमेकांचं तोंड बघू लागतात. त्यावर सातपुते म्हणतात, अहो आमचं काय म्हणणं असणार, म्हणणं असतं ते नेहमी तुमचंच. त्यावर बाकीचे म्हणतात, तेच म्हणणं मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलतोय, म्हणजे नंतर परत दंगा नको. त्यावर अशोक मामा विचारतात, म्हणजे? त्यावर देसाई म्हणतात, अहो आपल्या सोसायटीची रिडेव्हलपमेंटची मीटिंग 3 वेळा झाली, कळवलं होतं तुम्हाला. त्यावर अशोक मामा विचारतात, कधी? त्यावर ते म्हणतात, अहो दरवेळी तुम्हाला बोलवणं पाठवलं आहे. त्यावर अशोक मामा विचारतात, कुठे? त्यावर ते म्हणतात, अहो असं काय करताय, तुम्ही सपशील नाही असं म्हणालात, हे असलं काही करायचं नाही असं सांगितलं तुम्ही. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणालो ना मी, मग मी कुठं दुर्लक्ष केलं आहे? त्यावर ईश्वर म्हणतो, उलट तुम्हीच अशोकच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यावर अशोक मामा म्हणतात, नेहमीप्रमाणे. त्यावर देसाई म्हणतात, वाटलंच, मी म्हणलो होतं ना तुम्हाला, हे प्रकरण काही लवकर संपणार नाही आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, माणसाला नेहमी भोगे भोगावेच लागतात ना. त्यावर ते म्हणतात, हे बघा तुम्हाला मेसेज पाठवलेत आणि सर्क्युलरसुद्धा पाठवलं. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण मला नाही मिळालं. त्यावर देसाई म्हणतात, गेल्या वेळेसारखं रॉकेट करून उडवलं असेल. त्यावर सातपुते म्हणतात, अहो सोसायटीच्या ग्रुपवर पाठवलं होतं बघा, तुमच्या मोबाईलवर डाउनलोड झालं असेल बघा. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण मला कसं नाही माहीत? त्यावर देसाई म्हणतात, तुमच्या फोनमध्ये असेल, तुम्ही मुद्दाम बघत नाही. त्यावर अशोक मामा त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि ते जेव्हा मोबाईल बघतात तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. आणि देसाई माझगावकरांना म्हणू लागतात, माझगावकर हे असले गेम खेळतात तुम्ही? त्यावर अशोक मामा म्हणतात, मी? त्यावर ते म्हणतात, ह्या वयात असले छंद? त्यावर अशोक मामा म्हणतात, तुम्ही आहात का थोडे मंद?
त्यावर ते म्हणतात, अहो माजगावकर, हा तुमचा फोन तुमच्या नातवाच्या हातात पडल्यावर त्याला काय वाटेल? आपले आजोबा हे असे असभ्य खेळ खेळतात? त्यावर ईश्वर म्हणतो, ओ काही का बोलताय तुम्ही? त्यावर देसाई म्हणतात, मग बघा ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. आणि म्हणतात, हा गेम त्यांच्याच मोबाईलमध्ये डाउनलोड केला आहे आणि त्यांच्याच अकाउंटवरून लॉग इन केलेला आहे. ईश्वर जेव्हा मोबाईल बघतो तेव्हा मात्र त्याला धक्का बसतो आणि तो मोबाईल अशोक मामांच्या हातात देतो. अशोक मामा जेव्हा बघतात तेव्हा त्यांना काय बोलावं समजत नसतं आणि ते म्हणतात, हे म्हणजे थोडीशी चूक झाली आहे. म्हणजे हे मला डाउनलोड करायचंच नव्हतं. मला काहीतरी भलतंच करायचं होतं. त्यावर देसाई म्हणतात, घ्या आता यांच्या नातवाला काय बोलायचं? हे आजोबाच असे आहे तर आनंद आहे सगळा. त्यावर अशोक मामा रागावतात आणि म्हणतात, हे मी केलेलं नाही आहे. त्यावर सातपुते म्हणतात, माजगावकर, ओरडून सत्य बदलणार नाही आहे. आणि देसाई म्हणतात, हे असले गेम खेळण्यापेक्षा ती नोटीस शोधा आणि वाचा आणि मग या मीटिंगला, कळलं? चला रे, असं म्हणून सगळेजण तिथून निघून जातात. अशोक मामा आणि ईश्वर विचारात पडतात. तेवढ्यात ईश्वर विचारतो, तुझ्याकडे कसा आला रे हा गेम? आणि ते दोघं एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, ईशान? अशोक मामा घरी येतात आणि ईशानला कान पकडून उठाबशी काढायला लावतात. ईशान कान पकडून म्हणतो, माझ्या हातून चूक झाली, मी परत असं नाही करणार. त्यावर अनिश म्हणतो, बाबा आता बस झालं ना, जवळजवळ 50 वेळा म्हणून झालं आहे त्याचं. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण मला अजूनही खात्री नाही त्याची. त्यावर अनिश विचारतो, ईशान का केलंस असं? त्यावर ईशान म्हणतो, त्याशिवाय गेम कसा पुढे जाणार काका? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे आयुष्यात पुढे जा, खेळात पुढे जा, अभ्यासात पुढे जा, मोबाईल गेममध्ये कसला पुढे जातोस? आणि पुढे म्हणतात, तरी मी सांगत होतो भैरवीला की या वयातल्या मुलांच्या हातात हा राक्षस देऊ नकोस, नाही ऐकलं माझं. अनिश पुन्हा विचारू लागतो, मला एक सांग, तुला कसं माहिती हा गेम खेळायचा असतो आणि त्यात पैसे भरावे लागतात? त्यावर ईशान म्हणतो, मला कियानने सांगितलं. हे ऐकून अशोक मामा म्हणतात, देसाईंचा मुलगा? त्यावर ईशान म्हणतो, हो. त्यावर अशोक मामा म्हणतात, आत्ता जाऊन त्यांना जाब विचारतो. अशोक मामा जेव्हा बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडतात तेव्हा दरवाजात एक बाई असते. तिला बघून अशोक मामा विचारतात, आपण कोण? त्यावर ती म्हणते, घरकामासाठी बाई. भैरवी मॅडमने बोलवलं आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, बसा आतमध्ये. आणि अशोक मामा बाहेर जातात. इकडे रेयांश संयमीला कॉल करतो. संयमी कॉल उचलते. त्यावर रेयांश विचारतो, हॅलो सॅम, तू ओकेस ना? त्यावर ती म्हणते, हो. त्यावर रेयांश विचारतो, ऐक ना, तुला काही पर्सनली प्रॉब्लेम नाही झाला आहे ना? त्यावर ती म्हणते, नाही. त्यावर रेयांश म्हणतो, थँक गॉड. पुढे तो म्हणतो, म्हणून मी तुला सांगत होतो त्यांच्याबरोबर नको जाऊस म्हणून. त्यावर तिला राग येतो आणि ती म्हणते, झालं, तुला कारणच मिळालं ना की मी किती चुकीची आणि तू किती बरोबर आहेस म्हणून. त्यावर तो म्हणतो, आर यू मॅड वॉट? त्यावर संयमी म्हणते, हो आहे मी मॅड. आणि ती विचारते, तुला काही लेक्चर वगैरे द्यायला सांगितलं आहे का रे त्यांनी? त्यावर तो म्हणतो, त्यांनी मीन्स तुझ्या आजोबांनी. काय बोलतेस तू? ते मला का सांगतील काही? हे बघ, मला सगळं कळालं म्हणून मी तुला काळजीने फोन करतोय, दॅट्स इट. त्यावर ती म्हणते, नको करूस माझी काळजी रेयांश. खरं सांगू ना, मला कंटाळा आला आहे तुझ्या काळजीचा. आणि ती म्हणते, तुला कळलंय ना सगळं, मग परत कशाला विचारतोय? आणि ती म्हणते, तू माझे पैसे दिलेत परत? नाही ना अजून? मग आधी पैसे द्यायचे, मग माझ्याशी बोलायचं. आणि ती फोन कट करते. इकडे भैरवी ऑफिसमधून लेट येते आणि म्हणते, सो सॉरी, मला आज लेट झालं. बरं झालं तुला घर सापडलं. हे ऐकून ती कामवाली भैरवीला म्हणते, तू नाही, तुम्ही. त्यावर भैरवी म्हणते, काय? त्यावर ती म्हणते, अरे तुरे करायचा काम नाही, अहो बोलायचा. भैरवी अनिशकडे बघू लागते आणि तिला म्हणते, ओ, काम सांगितलं असेलच तुम्हाला? त्यावर ती विचारते, पगार फायनल झालो आहे ना? त्यावर भैरवी म्हणते, हो. त्यावर ती म्हणू लागते, आधीच सांगते, मी डबे घासूचे नाही, बाथरूम आठवड्यातून 2दाच धुईन, कपडे धुतलंय पण माझ्या वेळी, 2 वेळचं जेवण एकाच वेळी करतलंय, 10 चपात्या बनवतलंय, 11व्याची एक्स्ट्रा पैसे पडतील, नॉनव्हेज एकदाच बनवणार. त्यावर भैरवी डोक्याला हात लावते आणि विचारू लागते, अजून काही आहे? त्यावर ती मोबाईलमधलं रेकॉर्डिंग काढते आणि भैरवीला ऐकवू लागते. त्यामध्ये असतो, मी स्टुलावर चढूचं नाही आणि जळमटे काढूचं नाही, कपड्यांका इस्त्री करणार नाही, लादी हातानं पुसूचा नाही,
मॉबनेच पुशीन आणि येण्या जाण्याचे पैसे जाताना 84 आणि येताना 112 होतील. आणि ती मोबाईल बंद करते. अनिश भैरवीला म्हणतो, एक्सक्यूज मी, जरा 1 मिनटं इकडे ये. आणि तिला म्हणू लागतो, हे बघ, बाबांचं आणि हिचं अजिबात जमणार नाही. हिचं रूल बुक घेऊनच बसावं लागेल. त्यावर भैरवी म्हणते, दुसरं काही ऑप्शन नाही आहे अनिश, आपण ॲडजस्ट करू काही दिवस, पुढचं पुढे बघू. त्यावर अनिश म्हणतो, ही खूप कठीण दिसते आणि आलोच मी, असं म्हणून तो बाहेर जातो. इकडे अशोक मामा देसाईंकडे येऊन त्यांना चांगलंच खडसावतात आणि म्हणू लागतात, मुलांच्या हातात मोबाईल देऊन नियम तुम्हीच मोडताय देसाई. आधी तुमच्या मुलाला समजावा आणि मग माझ्या नातवाला. तुमच्या मुलामुळे माझा नातू वाया जातोय. नको त्या वयामध्ये त्याला नको त्या गोष्टींची सवय लागते. त्यावर देसाई म्हणतात, खोटं म्हणजे सपशील खोटं बोलतोय ईशान. त्यावर अशोक मामा म्हणतात, शक्यच नाही. माझा नातू चुगलीखोर असेल, आगाऊ असेल, पण तो खोटारडा नाहीये. जा आणि मुस्काटात मारा तुमच्या मुलाच्या आणि स्वतःच्याही. त्यावर देसाई म्हणतात, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, मी आता 24 तास मुलांवर लक्षच ठेवू का? अहो, मुलं मोबाईलमध्ये काय करतात याच्यावर आपण कंट्रोल कसा ठेवू शकतो, सांगा ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, या स्वभावामुळे मुलं नको त्या गोष्टींना एक्सपोज होत आहेत आणि याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तेवढ्यात अनिश तिथे येऊन त्यांना म्हणतो, बाबा जरा काम आहे, आणि त्यांना बाजूला घेऊन जातो. आणि तो म्हणतो, बाबा ती बाई आली ना, तुम्ही चला ना जरा. त्यावर मामा विचारतात, का? त्यावर तो म्हणतो, तुम्ही भेटलात तर बरं होईल. त्यावर ते विचारतात, अरे पण काय झालं आहे? त्यावर अनिश म्हणतो, ते भैरवीला जरा डिफिकल्ट जातं आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, डिफिकल्ट जातं आहे? तुझा चेहरा असा का पडला आहे? त्यावर अनिश म्हणतो, बाबा फार काळजी वाटते हो मला. मी इथं नसताना तुमचं कसं होईल? मला असं वाटलं सगळं इझिली हँडल होईल. त्यावर अशोक मामा म्हणतात, बाबा, असं माझ्या जीवाला घोर लावू नकोस, चल. आणि ते परत फिरून येतात आणि देसाईंना म्हणू लागतात, मुलाला वेळीच सांभाळायला हवं देसाई, वेळीच सांभाळायला हवं. आणि असं म्हणून ते अनिशबरोबर घरी जातात. अशोक मामा आणि अनिश जेव्हा घरी येतात तेव्हा समोर भैरवी टिपॉय पुसत असते. हे बघून अशोक मामांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारू लागतात, अरे ही इथं का काम करती एकटी, आणि ती बाई कुठे आहे? तेव्हा अनिश म्हणतो, त्या तिथं बसलाय. जेव्हा अशोक मामा तिला बघतात तेव्हा ती टेबलवर बसून भाजी निवडत असते आणि मोबाईलवर बोलत असते. हे बघून अशोक मामांना आश्चर्य वाटतं आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.